नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. या जयंतीच्या निमित्ताने अकलूज येथील युवकांनी एक अनोखा देखावा अकलूज येथील नीरा नदी सादर केला आहे. काय त्यामागची त्यांची संकल्पना आहे, कशा प्रकारे त्यांनी हा देखावा सादर केला, आज त्यांच्याकडून जाणून घ्या. बाय, काय नाव? नमस्कार, मी शिल्पकार सूरज कुंभार. यावर्षी नदीला पाणी भरपूर असल्यामुळे आम्हाला तरंगता देखावा एक संकल्पना करायची होती. भरपूर वर्ष झाले आमचे प्रयत्न चालू होते. नदीला पाणी नसल्यामुळे आम्ही थांबवलं होतं. यावर्षी पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आम्हाला एक युवकांसाठी नवीन काहीतरी प्रेरणा मिळण्यासाठी आपण तरंगता देखावा तयार केलेला आहे. DJ, मिरवणुकी, दंगा फसाद ह्या सोडून आपण एक अनोखा नवीन एक संकल्पना केलेली आहे आणि हे सगळं स्वखर्चातून सर्व जाती धर्मासाठी लोकांच्यासाठी फ्रीमध्ये बोटिंग देखावा आणि पिण्याचे पाणी आणि सावलीचं हे केलेलं आहे. नाही, पण ही कशी संकल्पना सुचली? तुम्ही ह्याच्या अगोदर कुठं बघितलं होतं? याच्या आधी आम्ही स्वतःच करायचा निर्णय घेतला, कारण की तरंगता देखावा आम्हाला जसे महाराज आपले इंडियन नेव्हीचे फादर आहेत, तसं आम्हाला त्यांचा तरंगता देखावा त्यांच्या कार्याला एक सलाम द्यावा म्हणून आम्ही तर ते उभा केलेला देखावा. कोण किती जण सहभागी आहेत हे देखावा सादर करण्यात? देखावा जणांनी मिळून ह्या देखावा तयार केला. देखावा मी, माझा मित्र रोहित पाटेसकर आणि आम्ही दोघांनी वैयक्तिक स्वखर्चाने केलेला आहे. किती खर्च झाला आहे? अंदाजित खर्च 3.5 लाख रुपये आमचे गेलेले आहेत आणि सगळा विनाशुल्क मोफत आहे. सर्व जाती धर्मासाठी सर्वांसाठी खुला येतो. आता ही नदीत आहे, नदीत पाणी आहे, तर ह्या सेफ्टीसाठी काय प्रिकॉशन घेतले तुम्ही? सेफ्टीसाठी आपण नगरपालिकेकडून लाईफ जॅकेट आहेत, NDRFचे 9 जवान आपल्या सोबत आहेत आणि एक थर्मोकोल वगैरे आहेत आपल्याकडे. बऱ्यापैकी आपण ह्याच्यातच हे केलेलं आहे सेफ्टी जॅकेटमध्ये. काय ह्या देखाव्याचं स्वरूप काय ह्या देखाव्यामध्ये, आणि तुम्ही लोकांना आकर्षित करण्यासाठी नेमकं काय सादरीकरण करताय तिथं? देखावा आपण 32 बॅनरवरती तरंगता केलेला आहे. त्याच्यामध्ये महाराजांचा आपल्याला हत्तीवर बसलेले मूर्ती बनवलेली आणि 2 मावळे भाला घेतलेले, तोफा, म्हणजे स्वराज्याचं एक आरमारच आपण तिथं उभा केलेला आहे. ही संकल्पना आमची होती. कधीपासून तुम्ही ह्या शिल्पकलेत काम करताय आणि शिक्षण तुमचं कुठं झालं, ही आयडिया कशी सुचली? शिक्षण माझं भारतीय विद्यापीठ पुण्याला झालं आणि 8 वर्ष झालं मी शिल्पकार म्हणून काम करतो आहे. प्रोफेशनल शिल्पकार म्हणून आपण बरेच मोठे पुतळे महाराजांचे स्मारक उभे केलेले आहेत. पण एक नवीन युवकांसाठी प्रेरणा म्हणून आपण तरंगता देखावा निर्माण करायचं यावर्षी ठरवलं होतं. काय शिल्पकला तरंगता देखावाच का करावा? तरंगता देखाव्यात ह्याच्या अगोदर ही कुठं अशा प्रकारे सादर करण्यात आले का कुठं? याद्या पंढरपूरमध्ये आमचे मित्र करत होते, त्यांच्याकडून हे आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यातूनच आम्ही हा तरंगता देखावा करण्याचा निर्णय घेतला आणि DJ, गोंगाट, दंगा फसद ह्यापासून आपण एक चांगलं महाराजांचे कसे आपल्या हे होतील विचार जनतेपर्यंत पोचतील, यातून आपण हा तरंगता देखावा केला आणि नदीचं आणि पाण्याचं महत्त्व यासाठी आपण हा तरंगता देखावा केलेला आहे. ही कधीपासून सुरुवात झाली? सकाळी किती लोकांनी आतापर्यंत भेटी दिल्यात? कोण महत्त्वाच्या व्यक्ती आल्या त्या भेटी द्यायला देखाव्यासाठी? आपण सकाळी काल हा तरंगता देखावा उभा केलेला आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे आणि सगळेच राजकीय नेते, सर्वसामान्य नेते, गोरगरीब, सगळ्या जाती धर्मातले लोक येऊन सकाळपासून कमीत कमी 1000-2000 लोक येऊन गेलेले आहेत आत्तापर्यंत आणि अजून 5-6 वाजेपर्यंत आपण अंधार पडेपर्यंत चालू ठेवणार आहे. सुरेश यांचे एक दुसरे सहकारी आहेत सोबत. काय नाव आहे? रोहित पाटेसकर. कसा संकल्पना सुचली आणि लोकांचा कसा प्रतिसाद आहे आता? लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. माझा मित्र आहे, ती संकल्पना होती, त्यात मी थोडासा भाग घेऊन आम्ही दोघांनी सक्सेस केलं. कोण आहे तुमच्या बरोबर आणि ह्यासाठी किती वेळ लागला हे सगळं तयार करायला? यासाठी कमीत आमचे 3 महिने गेले पूर्ण तयार व्हायसाठी आणि यात आम्ही थोडीशी मित्रमंडळी पण सहकार्य केलं त्यांनी आम्हाला. कोण आहे ते नावं सांगता येते? हे काका आहेत पुढे बसलेले, नावं सांग. त्यांचं नाव चंदू काका आहेत, महादेव कोळी अण्णा आहेत, परत महादेव कुंभार आहेत, अमर आहे, दत्ता पाटेसकर आहेत आमचे काका, यांचे सहकार्य. कसा रिस्पॉन्स कसा मिळतोय आता लोकांचा? रिस्पॉन्स लोकांचा भरपूर मिळतोय आणि आम्हाला पण आनंद वाटतो की एवढे लोक बघायला येतात. पण आता तुम्ही ह्याला शुल्क ठेवलं नाही, मग ही सगळी व्यवस्था, हे बजेट सगळं कसं मॅनेज करताय? हे आता आम्ही सहखर्चातून केलं, हे फक्त आमच्या दोघांच्या खर्चातूनच आम्ही मॅनेज केलेलं आहे पूर्ण. कोण आहे का? नमस्कार. तुम्ही NDRFचे?
हो. काय कसं लोक कशा प्रतिसाद आहे लोकांचा आणि काय लोकांचा काळजी घेताय तुम्ही? भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा आणि लोक सकाळ धरून भरपूर येऊन गेलेत आणि पाहण्यासाठी तर लोक भरपूर येणार आहेत अजून. आणि विषय म्हणजे इथं की धोका व्हायचा असा काहीही आम्ही ठेवलेला विषय नाही आहे. सगळा विषय आम्ही मार्गी लावून व्यवस्थित लोक सोडून व्यवस्थित त्यांना दर्शन करून वगैरे सगळं देतोय आम्ही. काय काळजी घेताय तुम्ही आता या सगळ्यात? की जेणेकरून कुठं अपघात होऊ नये आणि काय पायी वगैरे घसरू नये म्हणून आम्ही त्याची दखलता घेतो सगळी. तर आपण पाहिलं हे होते सूरज कुंभार आणि त्यांचे सहकारी यांनी अकलूज परिसरात पहिल्यांदाच एक अनोखा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आणि अकलूज परिसरच नव्हे तर संपूर्ण माळशिरस तालुक्यातून या देखाव्याला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी होत आहे. माझे सहकारी अमित गदातेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज, अकलूज.